नमस्कार मंडळी, मी प्रिया प्लीज किचन तुमचं स्वागत आहे। आणि अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जर गाजराचा हलवा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि झटपट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा। काय करायचं आहे, अगदी मोठ्या आकाराची गाजर फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवून थंड करून घेतली होती। गाजर खिसताना सोपं जातं म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवून गार करून घेते नेहमीच। त्यानंतर कढई थोडी गरम करून घेतली, त्यामध्ये बघा साजूक तूप आहे ते 1 मोठा चमचा टाकलं। त्यानंतर सगळे खिसलेले जे गाजर होते ते यामध्ये घातलेले आहेत। जर रस निघाला किंवा पाणी निघालं असेल तर आधीच बाजूला काढून घ्यायचं। यामध्ये काही निघलं नाही माझ्यामध्ये। आणि बघा छान असं आपल्याला 2 मिनिटं चांगलं कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे गाजर। त्याचा कलर थोडासा चेंज होतो बघा, तुम्हाला मी दाखवते इथे। सुरुवातीला गाजर खाऊन बघायचं किती गोड आहे, कमी गोड आहे, त्याच्यानुसार आपण साखरेचं प्रमाण ठरवत असतो। गाजर पूर्णपणे भाजल्यानंतर त्याचा कलर केसरी होऊन जातो बघा इथे। आणि त्यानंतर काय केलेलं आहे, छोट्या आकाराचे 4 ते 5 वेलदोडे यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि गाजरची माझं 1 वाटी गाजर होतं किस, तर मी अर्धी वाटीला थोडंसं जास्त साखर येते घातलेलं आहे। आणि इथे बघा डायरेक्ट मी शाई आणि थोडंसं दूध घालून मिक्स करून घेणार आहे, बघू शकता इथे। आणि इथे शाईचा वापर करणार आहे आपण, जेणेकरून छान अशी एक टेस्ट लागते खव्यासारखी। आणि छान असं मिक्स करून ठेवलेलं आहे। आणि थोडंसं अजून दूध घालणार आहे। आता दुधाचं प्रमाण कसं आहे, तर मी इथे 1 वाटी दूध घातलेलं आहे, झाकून ठेवलेलं आहे। आणि 7 ते 8 मिनिटांनंतर बघा मी तुम्हाला दाखवते, थोडंसं पाणी राहिलेलं आहे। हलवा छान शिजलेला आहे। आता हे फक्त आपल्याला मोठ्या गॅसवर पाणी आटवायचं आहे, किंवा तुम्ही अजून 5 मिनिटं बारीक गॅसवर ठेवला तर ऑटोमॅटिक पाणी पूर्णपणे आटून जातं। आणि बघा आपला गाजरचा हलवा तयार आहे। तुम्ही या गाजराच्या हलव्याच्या बर्फी पण करू शकता, किंवा लाडू पण बनवू शकता, किंवा असाच हलवा जरी तुम्ही खाल्ला तरी चालेल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। एका हलव्यापासून 3 प्रकारच्या रेसिपी बघायच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा।